नमस्कार मंडळी, तर आमच्या ट्रिपचा डे 4 मध्ये तुमचं स्वागत आहे। तर जसं तुम्ही बघितलं लास्टच्या ब्लॉगमध्ये आम्ही सकाळीच पोचलो इथे जयपूरला आणि मग सकाळी चेक इन करून आम्ही नाश्त्यासाठी बाहेर पडलो। इथे रावत कचोरी फेमस आहे, ती ट्राय केली। गुलाब चाय आम्ही ट्राय केला। आणि ट्रॅव्हल करून दमलो होतो, त्यामुळे थोडंसं आम्ही रिलॅक्समध्ये घालवला हा दिवस आणि रात्री बिर्ला मंदिरला व्हिजिट केलं। तर आपण पाहूयात बिर्ला मंदिरची एक झलक। तर इथे आम्हाला संध्याकाळची आरतीसुद्धा मिळाली। मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ करणं अलाउड नाही इथे, तर जेवढा आजूबाजूचा परिसर मला कॅप्चर करता आला तेवढा मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेला आहे। होप सो तुम्ही एन्जॉय कराल। तर बिर्ला मंदिर जवळच मोती डोंगरी मंदिर आणि दुर्गादेवी मंदिर आहे। तर ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आम्ही इथे दर्शन घ्यायला आलो आणि जसं पुण्यामध्ये मानाचे गणपती असतात तसाच हा एक जयपूरमधला मानाचा गणपती मानला जातो, जो इच्छापूर्तीसुद्धा आहे। छान बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे खूप छान एक्सपिरियन्स घ्यायला आलो जेवणासाठी। डिनरला आलो इथे, जे की ट्रेनने तुमचं फूड सर्व होतं, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहूच शकाल। स्वरांशला लहानपणापासूनच व्हेकल्सचं खूप जास्त अट्रॅक्शन आहे आणि ट्रेन पाहून तर तो इतका खुश झालेला की तुम्ही पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद। How will you blow the candles? कसं परत एकदा? चला, हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी बोल स्वरांश, त्यालाच केक भेटणार। हॅपी ॲनिव्हर्सरी बोल। हॅपी ॲनिव्हर्सरी आय बाबा। तर ट्रिपचा डे 5 नेक्स्ट व्हिडिओमध्ये असणार आहे। तोपर्यंत स्टे ट्यून, काळजी घ्या, बाय बाय।